महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकायताकं मुनीन्द्रे समागन्त तिष्ठन्तमानन्दकल्कं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीव धरार्थावतारम कलागंक तेजोदि कामोदि वक्रम खलाणी विषबाधा पणोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविली ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचा कळस असणारे संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल अभंग सर्वात सोपा आहे सर्वांच्या परिचयाचा आहे नवे नवे तर सर्वांचाच पाठ आहे आता ज्यांचा अभंग पाठ नसेल काय 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 ज्यांचा अभंग पाठ नसेल त्यांचे अभंगाकडे कायमची पाठ असेल तो भाग वेगळा तुम्हाला बरं वाटन असं कीर्तन सांगणार नाही माय बापा हो मग तुम्ही माणसांताई मग तुम्हाला बोलवलंय तरी कशाला तुम्हाला बरं वाटन असं कीर्तन सांगणार नाही तर तुमचं काहीतरी बरं होईल असं कीर्तन सांगण्याचा प्रयत्न करते कारण कीर्तन म्हणजे विनोद नाही आणि विनोद म्हणजे कीर्तन नाही मग कीर्तन म्हणजे काय हो तर कीर्तन हा एक भक्ती मार्ग आहे राजमार्ग आहे
अशा या भक्ती मार्गाने वाटचाल करत असताना मनुष्याने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, त्यातच जीवनाचं सार्थक आहे. विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अनंत कोटी श्री ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ, श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त सुरू असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा नामजप सप्ताह व सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा, या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली, हे मी माझं परम भाग्य समजते. मज पामरा एकाये थोरपण पायीची वाहन पायी बरी, या उक्तीप्रमाणे ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविली, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय मागणीही मागतात, उपदेशही करतात आणि संतांची भेट किती अवघड आहे त्याचंही वर्णन करतात. म्हणून असा सुंदर असणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय मागणी मागतात आणि उपदेश करतात. उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी 3 भाषा वापरल्या. पहिल्यांदा जगद्गुरु तुकोबराय विनंती करून म्हणाले की बाबा हो, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. तरीही लोकांनी त्यांचं ऐकलं नाही. नंतर आमचे जगद्गुरु तुकोबरायांनी काकुळतीला येऊन सांगितलं. काकुळतीला का आले तर त्यांना या बुडलेल्या जगाचा कळवळा येत होता. म्हणून बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी काकुळतीला येऊन सांगितलं, तरीही लोकांनी त्यांचं ऐकलं नाही. शेवटी आमचे जगद्गुरु तुकोबराय लोकांच्या हात जोडून पाया पडले. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखीना, कर जोडून विनवितो तुम्हाला, नका बोलतो विषय कामारे तुम्ही वाचले वाचले नका बोलतो विषय कामारे तुम्ही वाचले वाचले, नका करू संसार श्रमारे तुम्ही वाचले वाचले, तुम्ही आठवा मधुसूदन वाचले 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 मना, वाचले वाचले मना, तुम्ही आठवा मधुसूदन वाचले 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 मना, वाचले वाचले मना, वाचले वाचले मना, वाचले वाचले मना, वासुदेव मना. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. का पाया पडले हो जगद्गुरु तुकोबराय लोकांच्या? त्यांना काही इलेक्शनला उभं राहायचं होतं का? मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही मला मत द्या? तर तसं नाही. त्यांचं कार्यच ते होतं, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. ज्यांनी तुमच्या हितासाठी सांगितलं, तुमचं कल्याण करण्यासाठी सांगितलं, त्यांचं कुणीही ऐकलं नाही. महाराजांनी सुंदर अशा प्रकारे नाथ महाराजांचं एक प्रमाण दिलं आहे. कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तरीही लोकांनी त्यांचं ऐकलं. तुम्ही बोलत चला, तुम्हाला बोलायला फुकट आहे. तरीही लोकांनी त्यांचं ऐकलं नाही. नाथ बाबांनी विनंती केली, तरीही लोकांनी त्यांचं ऐकलं. जगद्गुरु तुकोबरायांनी हात जोडून पाया पडून काकळतीला येऊन विनंती करून सांगितलं, तरीही लोकांनी त्यांचं ऐकलं नाही. आता काजलताई तुम्हाला ओरडू ओरडू कीर्तन सांगणार, तरी तुम्ही ऐकणार नाही आहे का? बरं ठीक आहे. म्हणून आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी
ओरडू ओरडू समाजाला सांगितलं, वाजत असे बोंब कुणी न ऐकती कानी. मग आमच्या तुकोबारायांना राग आला आणि त्यांनी जाता जाता समाजाला शिव्या घातल्या. प्रेमानं सांगून कळत नाही ना, मग शिव्या घातल्या. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे पुढे शिंदणीच्या रणतीला, पुढे शिंदणीच्या रणतीला, किती सांगू तरी ऐकी बकीचे, पुढे शिंदणीचे रणतीला, किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे शिंदाणीचे रडतील. एवढं तुकोबारायांनी विनंती करून काकुतीला येऊन सांगितलं, तरीही समाजानं ऐकले नाही. म्हणून आमच्या नाथ महाराजांनी एका अभंगात सांगितलं आहे, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल नाही कळलं, तरी दुसरा येईल नाही ढोल
हे जरी नाही कळलं कुणी दुसरा येईन, हे जरी नाही कळलं सरत शेवटी बा, काळ बांधून येईन सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे कायबा जाईल, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी. एवढं सांगून देखील कळलं नाही म्हणून आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी शिव्या दिल्या. शेवटी काळ येईल एकनाथ महाराजांनी सांगितलं तरीही लोकांनी त्यांचं ऐकलं नाही. कारण चांगलं राहायची, चांगलं खायची लोकांना सवयच राहिली नाही हो. सगळा हाब्रेट कार्यक्रम झाला. बघा आपल्या बायकोने कितीही सुंदर भाजी बनवू द्या, नवरा कधीच म्हणणार नाही भाजी चांगली झाली. आणि हॉटेलमधली कशी असू द्या आवडीने खातात, वरून वावा करून खातात. आता महिला मंडळींना तुम्ही मला सांगा, हॉटेलमधले वांगे कधी डबल पाण्याने धुतलेले नसतात, त्यातले किडके वांगे कधी बाजूला काढलेले. आणि जो माणूस ती भाजी बनवतो त्याच्याकडे पाहिलं तर अक्षरशः जेवू सुद्धा वाटत नाही, एवढी घाण मळलेली कपडे द्यायचे असतात. आणि भाजी बनवत असताना थोडंसं तुंप त्यात पडलेलं असतं आणि हा म्हणतो वा भाजी काय सुंदर झाली. भाजी सुंदर होणारच कारण मसालाच तसा वापरलेला असतो. म्हणून राजा हो, कीर्तनात माणसाने पुढे येऊन बसलं पाहिजे. तिथं हा समाज कधीच पुढे जाऊन बसत नाही आणि तमाशाला सगळ्यांच्या पुढे जाऊन बसतात. जसं काय कीर्तन प्रवचनात आम्ही त्यांच्याकडून पैसेच मागतो काय, आम्हालाच सांगावं लागतं पुढे येऊन बसा, पुढे येऊन बसा. मग काही आले तर येतात, नाहीतर मागेच बसतात. पण तमाशाला मात्र 50-50, 60-60 रुपये तिकीट काढून इतके पुढे जाऊन बसतात, इतके पुढे जाऊन बसतात की नाचणारी बाईचा गुडघा त्याच्या तोंडाला लागल, इतके पुढे जाऊन बसतात. वास्तविक पाहायला गेलं तर कीर्तन हे फुकट आहे. इथं बोलायला बसायला ऐकायला पैसे लागत नाही, तरीही हा समाज कधीच पुढे जाऊन बसत नाही. म्हणून आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी अंतकरणापासून विनंती करून सांगितलं की विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, का तर हा सुख सोळा स्वर्गी नाही. आता तुम्ही म्हणसाल तुम्हाला काय माहिती ताई, कारण मी परवा दिवशी स्वर्गात जाऊन आले. मी म्हणते म्हणून मान्य करू नका, तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हा सुख सोळा स्वर्गी नाही. अहो जे अमृत पिऊन अमर झाले, चहा पिऊन नाही, दारू पिऊन नाही, मिसरी लावून नाही, तर जे अमृत पिऊन अमर झाले त्यांना तिथे कर्मे नाम आहे बापा. कारण जास्त पाप कराल तर नरकाची प्राप्ती, जास्त पुण्य कराल तर स्वर्गाची प्राप्ती. आणि हे मॉडेल तयार होण्यासाठी पाप आणि पुण्य हे समान असावं लागतं. पाप पुण्य समान समे तरीच पाविजे कर्मभूमी. जे अमृत पिऊन अमर झाले ते ब्रह्मदेवाची इच्छा करतात, हे देवा, हे परमेश्वरा, इथे जन्म नको आम्हाला, तर कुठं पाहिजे? स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्माम्हा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. जर हा सुख सोळा स्वर्गात असता तर स्वर्गातील लोकांनी मृत्यू लोकात जन्म घेण्याची इच्छाच केली नसती. कारण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम
पांडुरंग परमात्मा या सुखाकरता वेडा झाला आणि पंढरपूरला येऊन संतांच्या सदनात राहू लागला. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. पहा माय बापा हो, पंढरीचा पांडुरंग परमात्मा वैकुंठ सोडून संत सदनी आला. म्हणजे देव संत सदनी आला यात काही विशेष नाही, कारण हा सुख सोहळा स्वर्गात होत नाही. मग स्वर्गात नाही यात काही विशेष नाही, पण अमरावती सुद्धा नाही. मग आपली भारतातली अमरावती नव्हे बरं का, तर स्वर्गातील अमरावती. आज वस अमरावती काला पहावयासी, कारण वरती काला होत नाही. महाराज एके ठिकाणी सुंदर वर्णन करतात, वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे. म्हणून पंढरीचा पांडुरंग परमात्मा वैकुंठ सोडून पंढरपूरला येऊन राहू लागला. म्हणजे नुसता राहण्यासाठी आला का? नाही ना, आनंद घेण्यासाठी आला ना. आता इथं तुम्ही एवढ्या लांबून लांबून आलात, काहीतरी आनंद मिळावा म्हणूनच आलात ना. आता इथं टाळकरी टाळ वाजवण्याचा आनंद घेतायत, मृदुंगाचार्य मृदुंग वाजवण्याचा आनंद घेतायत, गायक मंडळी गायन करण्याचा आनंद घेतायत, विणेवाले बाबा विणा वाजवण्याचा आनंद घेतायत, तुम्ही श्रोते मंडळी ऐकण्याचा आनंद घेतायत, मी कीर्तन सांगण्याचा आनंद घेतो. म्हणजे प्रत्येकाच्या आनंदाचा भाग वेगळा आहे. तसा पंढरीचा पांडुरंग परमात्मा वैकुंठ सोडून संत सदनी आला. म्हणजे नुसता कमरेवर हात आणि विटेवर उभं राहण्यासाठी आला का? नाही ना, आनंद घेण्यासाठी आला ना. मग कोणता आनंद घेतला तुमच्या देवाने सांगू? वाळवंटी नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि त्या कीर्तनात भगवान परमात्म्याने नाचावं, आणि जनाबाईंनी ज्ञानोबरायांना चाल म्हणायला सांगावी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. आणि भगवान परमात्मा एवढा नाचला एवढा नाचला की त्याचा पितांबर सुटला. नाचता 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 सावध होई देवा ऐसे बोले कबीर. म्हणून देव येत असतो. कोण म्हणतं देव येत नाही, कोण म्हणतं देव खात नाही. देव येतो, देव खातो, देव झोपतो, देव उठतो, आणि तो उठतो म्हणून तर आपण उठतो. कोण कहते हे भगवान आते नहीं, द्रौपदी के जैसे कोई बुलाते नहीं. कोण कहते हे भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे कोई खिलाते नहीं. कोण कहते हे भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे कोई सुलाते नहीं. म्हणून देव येतो. ज्या वेळेस आमच्या नामदेवरायांनी कीर्तन केलं त्यावेळेस आला की नाही देव? आमच्या नामदेवरायांच्या कीर्तनात देव नाचला, यात काही विशेष नाही. आमच्याही कीर्तनात देव नाचतात, परंतु तसले देव नाही नाचत. नामदेवरायांच्या कीर्तनात देव नाचले, आपल्या कीर्तनात दैवत नसतात. देव वेगळे आणि दैवत वेगळे. असेच आम्ही एकदा इकडं आदिवासी पट्ट्यात कार्यक्रमाला गेलो. नवरात्राचा कार्यक्रम होता देवीपुढे. मग अभंग देवीचा घेतला, पण चाल थोडी नवीन लावली. कोणती होती चाल माहितीये का? अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती. बोध पल्ली घेऊन हाती, बोध
उदो उदो भक्तनाथ देव भक्तनाथ दे उदो उदो भक्तनाथ उदो उदो भक्तनाथ देव उदो उदो भक्तनाथ कोदरा येव जगते 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 आणि जेव्हा काही चाल म्हणत असताना टाळकरी आणि मृदुंगाचार्य धुंद झाले त्यावेळेस महिला मंडळीतून एक अंबाबाई उठली आणि करत करत ती एक एक पाऊल माझ्याकडे येऊ लागली. ती जशी एक एक पाऊल माझ्याकडे यायची तशी मी एक एक पाऊल मागे जायची. पण जेव्हा काय ना स्टेजवर उडी मारली मग तर मी पडलं फारून फरार. विठ्ठल असले देऊन असतात आपल्या कीर्तनात. पांडुरंग परमात्मा खसलालाय आपल्या कीर्तनात नाचायला. परंतु आमच्या नामदेवरायांच्या कीर्तनात साक्षात भगवान परमात्मा नाचले म्हणून देव नाचतो आणि देव येतो सुद्धा. कारण ज्या वेळेस आमच्या जनाबाई देवाला आवाज द्यायच्या त्यावेळेस देवाला यावंच लागायचं. जनाबाई दळण दळत असताना भगवंताला आवाज द्यायच्या. सुंदर माझे जाते गे फिरते कौतुके ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. लगेच भगवान परमात्म्याने यावं आणि जनाबाईला दळण दळू लागावं. मी त्या जनाबाईचं सांगते, आत्ताच्या जनाबाईचं नाही सांगत आणि आत्ताच्या जनाबाईचं मला सांगायचंही नाही. का सांगू? आहेत ना सगळे जागे आहेत ना? सांगू का? बरं सांगतेच. एकदा आम्ही बारामतीला कार्यक्रमाला गेलो होतो. एक आजी तिथे लिंबाच्या झाडाखाली बसून ओवी म्हणत होती. ऐकायला कानाला गोड वाटली. दादाला म्हटलं गाडी थांबवा. आम्ही गाडी थांबवली आणि ती ओवी ऐकली. मी पाठच करून ठेवली. म्हणलं बरं कीर्तन प्रवचनात सांगायला. कोणती होती ती ओवी? लिंबाच्या झाडाखाली भाऊ माझा दारू पाडे लिंबाच्या झाडाखाली भाऊ माझा दारू पाडे कोणी मेल्याने केली चाडी तिकडून आली मुलीची गाडी तिकडून आली मुलीची गाडी न भाऊला लावली हात कडी तिकडून आली मुलीची गाडी न भाऊला लावली हात कडी. हात हाय माऊल्यांना माझ्याकडे याला ना तुमचा भाऊ धरून विठ्ठल साक्षात भगवान परमात्म्याला बोलवलं कारण त्यांचा अधिकारही तेवढाच होता. जनाबाईंनी ज्ञानोबरायांना चाल म्हणायला सांगावी. मग काय आमच्या जनाबाईने कीर्तन केलं नाही का? का ते देवाला मान्य झालं नाही? मग काही काही साधू लोक असे आहेत की त्यांना महिलेचा स्पर्श चालत नाही. त्यांची सप्त्यात कीर्तनही चालत नाही. त्यांच्या हातचं खाल्लेलं देखील चालत नाही. मग त्यांच्या पोटी जन्मच का घेतला? आपल्याला जर वाटत असेल ना की आपली ही मुलगी अशीच कीर्तन प्रवचन करावं तर प्रत्येकाने मुलीचं कीर्तन प्रत्येक गावात झालंच पाहिजे. आपल्या इथं होतं यात काही विशेष नाही. म्हणून प्रत्येक गावात मुलीचं कीर्तन झालं पाहिजे. म्हणून येऊ द्या त्या मुलीला जन्माला. मुलगा झाला तर लोक म्हणतात वंशाला दिवा झाला आणि मुलगी झाली तर लोकांचे चेहरे पडतात. अरे मुलगा जर गुणवान निघाला तर 21 पिढ्यांचा उद्धार होतो. पण जर गुणवान निघाला तर जर गुणवान मुलगी जन्माला आली ना तर 42 पिढ्यांचा उद्धार होतो. नारी की निंदा मत करो यार नारी की Isma
वंशाच्या दिव्यापायी नका विझवू त्या पंथीला, म्हणून येऊ द्या त्या मुलीला जन्माला. अरे जर तुम्हाला मुलगी सांभाळायचं जीवावर आला असेल तर कुठल्याही मंदिरात नेऊन सोडा, कारण ज्याला कुणी नसतं त्याला आमचा देव असतो. कारण आमच्या जनाबाईचा सांभाळ भगवान परमात्म्याने केला, म्हणून येऊ द्या त्या मुलीला जन्माला. अरे पहिली मुलगी जन्माला आली तर आपण भाग्यवान समजलं पाहिजे, कारण श्रीकृष्णालाही आधी जन्म घेता आला नाही. माया उपजली तेथे ठेवी मज अन येथे. अरे पहिली मुलगीच जन्माला आली, मग भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. एवढंच नाही तर त्या मुलीसाठी साक्षात जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठाहून खाली यावं लागलं. ज्यावेळेस तुकोबराय वैकुंठाला गेले, भागीरथी उठून बघती तर बाबा दिसेना, म्हणून भागीरथीने तुकोबरायांचा धावा केला. बाबा गेले कुण्या गावा, भागीरथी करती धावा. अरे ते मर्द माणूस जर एरवी रडला ना तर लोक त्याला बायल्या म्हणतात, पण माणूस जीवनात एकदाच रडतो. जेव्हा त्याची मुलगी त्याला सोडून सासरी जाते ना तेव्हा त्याला इतकं दुःख होतं. तिच्या अवस्थेचं वर्णन महाराजांनी एका अभंगात केलं आहे. कन्या सासू राशी जाय मागे परतो पाहे मागे परतो पाय. कन्या सासूरच जाय मागे परतो पाय मागे परतो हे मागे रडण्याचं कारण एकच असतं, तो म्हणजे तिचा बाप. ती म्हणत असते, आतापर्यंत मी माझ्या हाताने माझ्या बापाला जेवू घातलं, आता उद्या मी गेल्यानंतर माझ्या बापाचा सांभाळ कोण करणार, म्हणून मागे परतोनी पाय. बघा तुम्ही सासरच्या लोकांनी मुलीच्या आईला भावाला कुणालाही शिव्या देऊ द्या, ती कुणालाच काही म्हणत नाही, पण जर का तिच्या बापाचं नाव घेतलं मग मात्र ती सहन करत नाही. एवढं जीवापाड प्रेम करणारी ती मुलगी, आणि आज तुम्हाला तीच मुलगी नको आहेत, म्हणून येऊ द्या त्या मुलीला जन्माला. आमच्या जनाबाईने साक्षात ज्ञानोबरायांना चाल म्हणायला सांगितली, त्यांचा अधिकार तेवढा होता, म्हणून देव येतो आणि देव जेवतो सुद्धा. एक वेळचा प्रसंग असा होता, नामदेवरायांच्या वडिलांना कुठल्या तरी कामासाठी बाहेर जायचं होतं. त्यावेळेस नामदेवरायांच्या वडिलांनी सांगितलं, नामा काय पप्पा, काय पप्पा म्हणाले ग, जी पिताश्री उद्या देवाला नैवेद्य तू घेऊन जा. त्यावेळेस नामदेवराय म्हणाले ठीक आहे. त्यावेळेस आमच्या नामदेवरायांनी अख्खा ताट भरून नैवेद्य घेतला आणि गेले मंदिराकडे आणि देवाला म्हणाले, देवा जेवा. पण त्यावेळेसचे नैवेद्य फार मोठे होते हो. आत्ताच्या नैवेद्यांविषयी बोलायचं ठरलं तर माझा आपल्या महिला मंडळींवर एक आरोप आहे. महिला मंडळींनो, तुम्ही मला सांगा, खायला पुरणपोळ्या करता त्या केवढाल्या असतात तो, केवढाल्या? माझी भाषा समजतीये ना, केवढाल्या? जरा हाताचा आकार करून दाखवा की, केवढाल्या? तेवढ्याल्या. आणि देवाला एवढ्या एवढ्या 5 चाणक्या. बरं असू द्या, त्या 5 चाणक्यांवर तुम्ही एक एक वाटी सार म्हणजे आमटी ठेवता का? नाही, एकच बोट बुडवायचं. ते पण असं असतं, मुंबई पुणा मुंबई पुणा. तर सारात बुडवायचं
आणि टप्पा 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 पाची चाणक्यांवर लावायचं. ती तिसरी पाचवीला विचारते, पाचवी तिसरीला विचारते काय होतं ग? ती म्हणती मलाच नाही मिळालं, तुला कसं सांगू ग? बरं असं द्या, मी काही म्हणाले का तुम्हाला? बरं मला सांगा, तुम्ही एका एका चाणक्यावर एक एक कुरडई ठेवता का? नाही, एकच काडी मोडायची. कशी? कुट्टू 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 आणि पाची चाणक्यांवर ठेवायची. असं आपला नैवेद्य. परंतु आमच्या नामदेवरायांनी अख्खा ताट भरून नैवेद्य नुसता दाखवलाच नाही, तर देवाला म्हणाले देवा जेवा. त्यावेळेस काही लोक नामदेवरायांना म्हणू लागले, काय वेळा मुलगा आहे, दगडाची मूर्ती कुठे जेवत असते का? त्यावेळेस नामदेवरायांनी भगवंताला 3 वेळेस आवाज दिला, देवा जेवा. तरीही देव जेवायला तयार नाहीत. पुन्हा आवाज दिला, उष्टा नाही केला देवा जेवा. तरीही देव जेवायला तयार नाहीत. पुन्हा आवाज दिला देवा जेवा. तरीही देव जेवायला तयार नाहीत. नामदेवरायांना काय माहिती देव जेवतो की नाही. त्यांना वाटलं आपले वडील रोज नैवेद्य घेऊन जात आहेत, मग त्यांच्या हाताने जेवण करतायत, मग आज का जेवण करीना. त्यावेळेस नामदेवरायांनी पुन्हा देवाला आवाज दिला, देवा जेवा. आता जर तू जेवला नाही ना तर इथंच मस्त कपटून प्राण सोडून देईन देवा. त्यावेळेस नामदेवरायांनी भगवंताच्या चरणावर टप दिशी मस्तक आपटलं. भळा भळा रक्त येऊ लागलं. त्यावेळेस भगवान परमात्मा घाबरले, बापरे केवढा हट्टी आहे हा मुलगा. त्यावेळेस भगवान परमात्मा विटेवरून खाली आले आणि नामदेवरायांचं वाहणारं रक्त बंद केलं आणि पुन्हा विटेवर जाऊन उभे राहिले. त्यावेळेस नामदेवराय म्हणाले, देवा तुला माझं रक्त बंद करायला नव्हतं बोलावलं, जेवायला बोलवलं होतं. आता जर तू जेवला नाही ना तर प्राणच सोडून देईन देवा. त्यावेळेस भगवान परमात्म्याचं अंतकरण भरून आलं. भगवान परमात्मा विटेवरून खाली आले. नामदेवरायांना आपल्या छावतीशी कवटाळून दोघेही रडू लागले आणि रडत रडत भगवान परमात्मा नामदेवरायांना म्हणतात, का रे नामा, कितीतरी युगापासून मी या विटेवर उभा आहे, पण आजपर्यंत कुणीच मला जेवू घातलं नाही. परंतु का रे नामा, जर तुला काही झालं असतं तर काय उत्तर दिलं असतं मी तुझ्या घरच्यांना. त्यावेळेस नामदेवराय म्हणाले, देवा माझा जीव गेला काय आणि नाही गेला काय, मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण तुला जेवू घातल्याशिवाय नाही जाणार घरी. त्याचं वर्णन महाराजांनी एका अभंगात केलं आहे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथ. शपथ आहे देवा, तुला जेवू घातल्याशिवाय नाही जाणार. त्यावेळेस आमच्या नामदेवरायांनी साक्षात दगडाच्या मूर्तीला जेवू घातलं. म्हणून या संतांचा महिमा सामान्य नाही, नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्तीचे. त्यांचं वर्णन आपण काहीच करू शकत नाही, कारण आमच्या ज्ञानोपरायाने स्त्रीचा पुरुष केला, निर्जीव भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी दगडाच्या नंदीचं दूध काढलं. आमच्या नाथ बाबांनी दगडाच्या नंदीला चारा खाऊ घातला. आमच्या नामदेवरायांच्या कीर्तनात साक्षात भगवान परमात्मा नाचले आणि त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी औंढा नागनाथाला भगवान शंकरांनी आपलं देऊळ फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. आणि आमच्या नामदेवरायांनी साक्षात दगडाच्या मूर्तीला जेवू घातलं. म्हणून या संतांचा महिमा सामान्य नाही. त्यावेळेस तुकोबरायांना काही लोकांनी प्रश्न केला की का हो तुकोबराय, नेमकं एवढं सामर्थ्य, हा चमत्कार तुम्ही कशाच्या जीवावर केला. त्यावेळेस तुकोबराय म्हणाले, जे काही पुण्य होतं ते सर्व आम्ही साध्य केलं. मग महाराज ते पुण्य करण्यासाठी ते पुण्य आम्ही कमवू, परंतु त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर त्याचं वर्णन महाराजांनी अभंगाच्या
त्यांचा सेवकही झालो, परंतु आमचा काय फायदा? कारण आजकाल जो तो ज्याचा फायदा बघत असतो. महाराज, आम्ही ते पुण्य कमवून त्यांचा सेवक होऊन आमचा काय फायदा? मग तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जिही द्वंद्वादिक दुरावित, म्हणजे राग, द्वेष, मान, अपमान, सुख, दुःख, अहंकार यापासून नष्ट होतात. पण महाराज, ते करण्यासाठी आम्ही काय करू? त्याचं काही वर्म असेल ना? हे देवा, हे परमेश्वरा, हे नारायणा, ज्याचं मन तुझ्यावर आहे किंवा तुझं मन ज्याच्यावर आहे, असं कोणतं वर्म आहे ते आम्हाला सांगा. परंतु बाह्य लक्षण नको देवा. अंतःकरणापासून अंतर्लक्षणापासून ज्या काही खुणा असतील त्या तुम्ही आम्हाला प्रगट करून सांगा. त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणात करतात. ऐसे वर्मा
कारण काही ठिकाणी तर आपले मुलं लयच छोटे आहेत तरी पण एवढं छान गायन करतात. नाही तर काही ठिकाणी तर गायक लोकांचं काही खरं नसतं. असे गायक लोक असतात सिम कार्ड नसलेले, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर, रेंज गेलेले, परंतु आपले गायक खूप छान आहेत. त्यांना गायन केलं चांगलं वाटलं तर आपण टाळी वाजवत जा. कारण काही ठिकाणी गायक असे असतात, आपण जर म्हणलं ना अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंग ते लगेच म्हणतात अवतावरी पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, अवतावरी पांडुरंग. पण आपले गायक खूप छान आहे म्हणून चांगलं वाटलं तर त्यांच्यासाठी टाळी वाजवत जा. विठ्ठल विठ्ठल गायन पखवाज नवे तर कीर्तन करणं, पेरणी करणं हे एक वर्म आहे. पण ते कळालं तर त्या गोष्टीचा फायदा आहे, नाहीतर फार मोठी फजिती आहे. त्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांगते. एक नवीन लग्न झालेलं जोडपं, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर नवरा बायको म्हणा किंवा नवरी नवरदेव म्हणा, कधी पंढरपूरला न जाणार, कधी एकादशी न करणार, कधी कीर्तन भजनाला न बसणार, पण ते पंढरपूरच्या वारीला गेलं. कारण नवीन लग्न झालेलं जोडपं कधी पंढरपूरच्या वारीला जात नसतं. ते कुठं जाते हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, पण ते पंढरपूरच्या वारीला गेलं. एकादशी झाली, द्वादशी झाली आणि उपवास सोडण्यासाठी एका ब्राह्मण बुवाच्या घरी आले. ब्राह्मण बुवाने सुंदर असा स्वयंपाक केला होता. श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, सुंदर असा स्वयंपाक केला होता. तोंडाला पाणी येऊ देऊ नका. आपण फक्त वर्णन करून खायचं असतं. मग यांनी कधी पुरणपोळी खाल्लीच नव्हती. एकाने 4 5 पोळ्या खाल्ल्या तर खाल्ल्या कुठं तशा, पण आपल्याला आपल्या घरातून द्यायच्या. पण या मुलाला याला पुरणपोळी म्हणतात हे सुद्धा माहिती नव्हतं. मग तो मुलगा ब्राह्मण काकाकडे गेला आणि ब्राह्मण काकाला म्हणू लागला, ओ ब्राह्मण काका, याला काय म्हणतात? आता याला पुरणपोळी म्हणतात हेही त्याला माहिती नव्हतं. त्यावेळेस ब्राह्मण काका म्हणाले, याला पुरणपोळी म्हणतात. तेव्हा त्या मुलाने आपल्या बायकोला सांगितलं, हे बघ बायको, घरी गेल्यानंतर मला अशीच पुरणपोळी करून काय पाहिजे. ती म्हणाली, तशीच करून देणार? तुम्ही काय मला अशी तशी समजलीस काय? सुगरण आहे सुगरण स्वयंपाकामध्ये, अख्खा गाव सुद्धा माझा नाद करत नाही. तो म्हणला, जास्त बोलू नको, फक्त घरी गेल्यानंतर मला अशीच पुरणपोळी करून पाहिजे. ती म्हणली, तशीच देणार. पंढरपूरची वारी संपली. नवरा बायको घरी आली आणि घरी आल्यानंतर काही दिवसांनी पोळ्याचा म्हणजे बैलपोळ्याचा सण आला आणि त्या मुलाला पंढरपूरला खाल्लेल्या पुरणपोळीची आठवण झाली. त्याने आपल्या बायकोला सांगितलं, हे बघ बायको, आपण जी पंढरपूरला पुरणपोळी खाल्ली होती ना, आता तशीच पुरणपोळी मला करून पाहिजे. ती म्हणली, तशीच करून देणार. तोपर्यंत तुम्ही बैल सोडा, मारुतीला प्रदक्षिणा मारून या. ह्या बैलाने तो बैल सोडला. मी बोलते ते खरं आहे ना, कारण हल्लीची कंडिशन तशी आहे. कारण पूर्वी दळणाचा डाबा घेऊन बाया जायच्या, हल्ली ते काम पुरुष वर्गाने घेतलं आहे. कारण काळ बदलत चाललाय, कलयुग चाललंय. कारण पूर्वी लग्न लागत असताना नवरदेव पुढे चालायचा, त्याच्या पावलावर पाऊल टाकीत नवरी चालायची. पुढे आणखी थोडा काळ बदलला म्हणजे 50% आरक्षण आलं. मग दोघंही सोबत चालायला लागले. आणि आता तर काही विचारूच नका, नवरी पुढे चालते, तिच्या पावलावर पाऊल टाकीत हा चालतो आणि हा म्हणतो, चल तू कुठं पण घेऊन चल, मी तुझ्या सोबत यायला तयार आहे. जे देव जे माझी बायको, तू जे सांगशील ते मी ऐकू. मग तिने सांगितलं, तुम्ही बैल घेऊन जा, तोपर्यंत मी सुंदर स्वयंपाक करते. मग हा बैल घेऊन गावात गेला. मग हिने खीर केली, भजे केले, म्हणजे सणाला जे काही पदार्थ लागतात ते सर्व तयार केलं. सुंदर साडी नेसली, डोक्याला गजरा लावला. कारण सण म्हटलं की बाईच्या जातीला नटायला खूप आवडतं. काही क्रीमा लावते विचारूच नका. कारण इथून माग बऱ्याच नवऱ्यांनी नट्यांनी मेकअप केला, पण आताचा मेकअप म्हटलं की एवढ्या फट्यात चमकी भरतात. असा मेकअप तिने गेला आणि बसली पुरणपोळी करायला. बसायला पाठ, पाठीला पाठ, पहाया लक्ष्मीचा थाट, लक्ष्मण गावात पिऊन ताट. लक्ष्मण गावात पोचला. मग हिने खीर केले, भजे केले, सणाला जे काही पदार्थ लागतात ते सर्व तयार केलं आणि घेतला कणकीचा उंडा. आता हिनं कधी पुरणपोळीच केली नव्हती. म्हणजे पुरणात कणिक की कणकीत पुरण हेच तिला माहिती नव्हतं. मग हिने कणिक मळली, पुरण वाटलं, पण नेमकं करायचं काय?
तिने पुरण घेतलं, पुरणात कणिक घातलं आणि लागली लाटायला. आता तुम्ही मला सांगा, आठवडाभर, महिनाभर, वर्षभर जरी पुरणपोळी लाटली तरी येईल का लाटता? नाही येणार, कारण वर्म चुकलं, वर्म चुकलं. मग तिने विचार केला असेल, काय चुकलं असेल बरं, आपलं काय चुकलं असेल. मग तिला आठवलं, बरोबर आहे, ज्या बाईने पंढरपूरला पुरणपोळी केली होती ना, त्या बाईच्या हातात बांगड्याच नव्हत्या. आता मला सांगा, बांगड्यांचा पुरणपोळीचा काय संबंध हो? हे अज्ञानी लोक. उठली, बाहेर गेली, टाचा बांगड्या फोडल्यानं आली, बसली पुन्हा पुरणपोळी करायला, पण क्रम तोच आणि क्रिया ही तीच. काय करावं म्हणून डोकंच बंद पडलं. मग हिने विचार केला, काय चुकलं असेल बरं आपलं, काय चुकलं असेल, कारण बोलून तर लई बसली होती, सुगरण आहे असं तसं भरपूर बोलले. आता जर पुरणपोळी नाही केली तर नवरा मारेल. विचार केला, बरोबर आहे, तिला आठवलं, बरोबर आहे, पंढरपूरला ज्या बाईने पुरणपोळी केली होती ना, त्या बाईच्या डोक्याला केसच नव्हते. ही नाव्याकडे गेली आणि टकलच करून आली, बसली पुरणपोळी करायला, पण क्रम तीच आणि क्रिया ही तीच. काय करावं डोकंच बंद पडलं. पण आज त्याच्या पोरी नगर व पण लय व कधी म्हणणार नाही, जाते शेजारच्या आजीला जाऊन विचारते. मग ही एका शेजारच्या आजीकडे गेली आणि आजीला विचारलं, का हो आजी, झाला का स्वयंपाक? आजी म्हणाली हो. त्यावेळेस ही म्हणाली, आजी तुमच्याकडे पुरणपोळी कशी करतात? आजी म्हणाली, पुरणपोळी ही पुरणपोळी असते, त्यात वेगळं काही नसतं. मसाला वांग, मसाले भात असे बरेचसे प्रकार आहेत, पण पुरणपोळी ही पुरणपोळीच असते. म्हणजे आजी म्हणाली, ऐक, कणिक मळायचं, पुरण वाटायचं. ही म्हणते मला येतं. मग पुढं कसं बरं आजी? आजी म्हणाली, कणकीचा एक उंडा घ्यायचा, कणकीत पुरण घालायचं, नी लाटायचं. ही म्हणते मला येतं. मग जा करत बस. मग आजी जरा नांदूर शिंगोटेच्या आज्यांवारी जरा हुशार होती. आजीने जरा कट मारला. मग ही म्हणाली, आजी पुढं कसं बरं? आजी म्हणाली, पुढं तर लय सोपं आहे, 2 जग पाणी आदण ठेवायचं, आदनाला खळखळा उकळी येऊन द्यायची आणि त्या उकळलेल्या पाण्यात पुरणपोळी सोडून द्यायची. ही म्हणली मला येतं, म्हणजे जा करत बस. मग ही म्हणजे मला सांगायचंय काय, वर्म काय, कणिक घ्यायचं, कणकीत पुरण घालायचं, नी लाटायचं, हे त्याचं वर्म. पण ही बाकीचेच धर्म करत बसली. त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी एका अभंगात केलं आहे. तुका म्हणे चुकले वर्म, केले अवघेची अधर्म. म्हणून कुठल्याही गोष्टीचं वर्म कळालं तर त्या गोष्टीचा फायदा असतो, नाहीतर फार मोठी फजिती असते. पण कुठल्याही गोष्टीचं वर्म कळालं तर फायदा असतो, पण अंतकरणापासून, अंतर्लक्षणापासून त्या खुणाही आपल्याला सांगितल्या पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, हे परमेश्वरा, हे नारायणा, ज्याचं मन तुझ्यावर आहे किंवा तुझं मन ज्याच्यावर आहे, असं कोणतं वर्म आहे ते आम्हाला दाखवा, परंतु बाह्य लक्षण नको देवा. कारण बाह्य लक्षण सांगणारे भरपूर साधू भेटले. इथं बोरखांदा पाणी लागन, ह्या देवाला बोकड्या कापा, भरपूर साधू भेटले, पण जगाच्या कल्याणासाठी नाही, तर स्वतःच्या पोटासाठी संत झाले कलित बहुत. हे बाह्य लक्षण सांगणारे नको आम्हाला. तर मग आम्हाला अंतकरणापासून, अंतर्लक्षणापासून ज्या काही खुणा असतील त्या तुम्ही आम्हाला प्रगट करून सांगा. ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. ठीक आहे महाराज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ते पुण्य केलं, त्यांचा सेवक झालो, त्याच्यामुळे आमचं द्वंद्वाधिक दुरावलं आणि तुम्ही आम्हाला खुणाही सांगितल्या. परंतु हे बाह्य लक्षण नको, अंतकरणापासून खुणा सांगितल्या. आत्तापर्यंत आपण 2 चरणांचा भावार्थ बघितला. उरलेल्या 2 चरणांचा भावार्थ आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. तत्पूर्वी ज्या भगवान परमात्म्याने अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला दिला, मिळाला, तो कशासाठी? तर भजनासाठी. परंतु त्याचा उपयोग आपण फक्त भोजनासाठीच केला. म्हणून महाराज म्हणतात, देवे दिला देह भजना गोमठा, तो या झाला फाटा बादिकेचा. नुसता देहच नाही दिला तर काय काय दिलं? दिले हात पाय कान, Bye.
हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीवनपण भवरोगा. देवाने आपल्याला सर्व इंद्रिय व्यवस्थित व जिथल्या तिथे दिले आहे. जर हे नाक देवाने आपल्याला इथं मागं दिलं असतं तर मग नाकाला असा घास दाखवावा लागला असता. किती काळजी आहे देवाला आपली. सर्व अवयव व्यवस्थित व जिथल्या तिथे दिले आहे. जर चष्मेच्या दांड्या अडकवण्यासाठी कान दिले नसते तर मग चष्मेच्या दांड्या कुठे अडकवल्या असत्या. मग 2 खुट्या ठोकायला लागल्या असत्या. त्याला दोऱ्याने बांधाव्या लागल्या असत्या. किती काळजी आहे देवाला आपली. सर्व अवयव व्यवस्थित व जिथल्या तिथे दिले आहे. मग ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा अनमोल किमतीचा नरदेह दिला त्या भगवंताचं एकदा आपण हाताने टाळी आणि मुखाने पूजन करूया. सर्वांनी हात वरती करा. महिला मंडळींनो तुम्ही राहू द्या. बांगड्या फुटल्या तर माझ्या पैसे मागायला सांग तुम्ही राहू द्या. महिला मंडळींनो तुम्ही हात खाली करा. पुरुष वर्ग सर्वांनी हात वरती करा. मी जे सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका बरं का. जर तुम्ही कीर्तनात टाळी वाजवली नाही काय जो कोणी करेल कीर्तनात टाळीची टाळा टाळी त्यास सकाळी यमक उटाळी. मग तुम्ही ठरवा टाळी वाजवायची की नाही. विठोबा म्हणत आहे तुम्ही काय ते सांगावं लागतं का. आम्ही असं म्हणतो विठोबा रखुमाई. बरं विठोबा रखुमाईचं आपण भजन केलं नाही पण आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मठात बसलो आहे. त्यामुळं सर्वांनी परत एकदा स्वामी समर्थ महाराजांचं भजन. श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी टाळ्या वाजवल्या का. किती भारी मृदुंग वाजवतात. नाही तर काही काही ठिकाणी कशा वाजवतात माहितीये का. दुखतय खुब्यात असे मृदुंग वाजवतात. पण आपले दोन्ही मृदुंगाचार्य चांगले आहेत त्यांच्यासाठी परत एकदा टाळी वाजवतात. कोण पुण्यांचा होईन सेवका जिही द्वंद्वादिक दुराविली ऐसे वर्म मज दाविनारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोणी. ठीक आहे महाराज. आतापर्यंत तुम्ही आम्हाला पुराव्यासहित प्रमाण दिले म्हणून पटलं आम्हाला. ठीक आहे महाराज. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ते पुण्य केलं आणि त्यांचा सेवकही झालो. सेवक झाल्यामुळे आमचं द्वंद्वादिक दुरावलं म्हणजे राग द्वेष मान अपमान सुख दुःख आम्ही त्यांचा सेवक झाल्यामुळे निघूनही गेलं. त्याचं तुम्ही आम्हाला वर्मही सांगितलं. परंतु महाराज हे आम्हाला अंतकरणापासून मार्गदर्शन कोण करीन. त्यासाठी आम्हाला कुठं जावं लागल कोणाला भेटावं लागल. तुम्हाला संतांना शरण जावं लागल. ऐशा संता शरण जावे. ऐशा म्हणजे कैशा. संत तर भरपूर आहे.
आपला उद्धार करतील अशा संतांची तुम्ही संतन की संग लागले संतन की संग लागले तेरी अच्छी बने संतन की संग लागले तेरी अच्छी बने बनेगी किंवा काय मी उद्धार पावेल काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्ता माझी। ते संत कुठं भेटतील तर अशा संतांची भेट होणं अवघड आहे। किती अवघड आहे तर त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तृतीय परी जगजेठी करुणा केली। किती अवघड आहे याच्याही पुढे जाऊन सांगते। चंद्राला अमृत सेवन करायला मिळेल, रवी सुद्धा हातात धरू शकतो, त्याचं वर्णन माऊलींनी एका ओवीतून केलं आहे। चंद्र अमृत सुख सेवेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटणा होय का।
इतकी अवघड आहे संतांची भेट. संत भेटूच शकत नाही असे जगद्गुरु तुकोबराय छाती ठोकून सांगतात. परंतु या अभंगात फार मोठी गंमत आहे. इकडे नाथ बाबा सांगतात, जर तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल तर तुम्ही संतांचे पाय धरा. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. इतकी अवघड आहे संतांची भेट. संत भेटूच शकत नाही असे जगद्गुरु तुकोबराय छाती ठोकून सांगतात. संत भेटतील पण आपला त्यांच्यावरती विश्वास पाहिजे की हे संत आहे. कारण तुकोबरायांना भेटले आणि त्यांचा संतांवर विश्वासही होता. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. मग ते संत आम्हाला कुठे भेटतील? अशा संतांची भेट होणं अवघड आहे. किती अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली. ज्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा जयघोष असतो तेथे त्यांचं वास्तव्य असतं. जेथे त्यांना सुख भेटतं त्या सुखात ते रम्माण होतात. आणि ते सुख जर कशात असन तर ते फक्त भगवंताच्या नामामध्ये. म्हणून त्याने त्या परमेश्वराचे पाय धरले आणि त्याला आपलंस करून घेतलं. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनती. जे काही दिसतंय ते सर्व माईक पदार्थ आहे. यापासून सुख नाही तर दुःखच आहे. म्हणून हे परमेश्वरा, हे नारायणा, माझी वृत्ती तिकडं जाऊ देऊ नको. ज्या ठिकाणी सुख असेल तेथे माझं वास्तव्य असू दे. त्याचं वर्णन महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात करतात. तुका म्हणे नो हेरू मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोणी. आतापर्यंत जे काही मी तुमच्या समोर चिंतन मांडलं सगळं विसरलात तरी चालेल, पण जाताना मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. सांगत होते, सांगत आहे, सांगणार आहे, त्या मात्र विसरायच्या नाही. त्या 3 गोष्टी कोणत्या? घरातली माय, दारातली गाय आणि पाठची बहिणाबाई.
प्रत्येकाने गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला. प्रत्येकाने एक गाय पाळा. आणि जर माझ्या मुखातून एखादा शब्द चुकून गेला असेल तर तुम्ही माये मी लेकरू नका माझा राग धरू या उक्तीप्रमाणे मला माफ करा. आणि एवढं नाही जमलं तर मला तुमची मुलगी म्हणून माफ करा. ज्यांना एक असन त्यांनी मला दुसरी समजा, ज्यांना दोन असन त्यांनी मला तिसरी समजा, ज्यांना तीन असन त्यांनी मला चौथी समजा. एवढे नसतातच, कारण सरकारचा नियमच आहे हम दो और हमारे दो. म्हणून ज्यांना चार असन त्यांनी मला पाचवी समजा, ज्यांना मुलगीच नसेल त्यांनी मला दत्तक घ्या. मग काय करता. म्हणून आत्तापर्यंत जे काही चांगलं वाटलं असेल ते आमच्या ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं समजा. आणि पुनश्च एकदा जर मुखातून चुकून शब्द गेला असेल तर तुम्ही माये मिले करू या उक्तीप्रमाणे मला पुनश्च एकदा माफ करा. म्हणून झालेली सेवा माऊली श्री ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या चरणी व स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मग सज्जन श्रोते मायबापांच्या चरणी सर्वांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देते. जय विठ्ठल Tadi